रामराम शेतकरी मित्रांनो, मी संतोष रोडे पाटील, फळबाग सोबती योगेश मस्के सरांसोबत आज आपण पाचोडजवळ वडजीच्या शिवारामध्ये आलेलो आहोत. रवी भांड यांच्या बागेमध्ये. रवी भांड मागच्या मार्चपासून आपले शेतकरी आहेत. मार्च एप्रिलपासून जेव्हा त्यांच्या मागच्या वर्षीच्या आंब्या बहाराची फूट कमी होती, त्यामुळे त्यांना मिरग्याचं नियोजन करायचं होतं. आणि आज फेब्रुवारी 2026 सुरू आहे. तर जवळजवळ मागच्या 10-11 महिन्यापासून आपली यांची ट्रीटमेंट सुरू आहे. तर आज आपण यावर्षीची फूट कशी निघालेली आहे आणि त्याविषयी शेतकऱ्याचं काय मत आहे ते जाणून घेऊयात. सोबत योगेश मस्के सर आहेत. रामराम सर. रामराम. रामराम रवी भाऊ. रामराम. तर हे आहेत रवी भांड, वडजीचे शेतकरी. मग रवी भाऊ, कसा राहिला एक वर्षाचा अनुभव आमच्यासोबत? अनुभव एकदम फर्स्ट क्लास. म्हणजे फोटो आणि ते मस्तपैकी स्टोरेज पासूनच आहे ना आपली समजा हे. तर photo झाडात मध्ये काय बदल झाले एक वर्षात? डेव्हलपमेंट बनली. बर. काय काय बदल वाटलं तुम्हाला? काय वाटलं झाडामध्ये? झाडात भरपूर बदल वाटायला लागला मला तर. आम्ही आलो त्या स्थिती आम्ही कशी आलो होती? त्यावेळेस स्थिती होती तुमची पिवळं झाडं वाटायला लागली होती समजा. काडी भरपूर होती झाडे भरपूर बागा. वाटायला लागली. आज झाडावर पान संख्या चांगली, पानसंख्या आहे, कलर आला. म्हणजे पाहिजे तशी ग्रीनरी. हा, आणि आता आपण जे विश्रांतीचं काम केलं आणि तानाचं काम केलं, विश्रांतीत फवारण्या द्याल त्यांना पण भरपूर समजा. तानाच्या अवस्थेत हा, तानाच्या अवस्थेत स्टोरेज आलं ना. मग स्टोरेज. आणि आता फूट कशी वाटते बागात? फुट म्हणजे हे काय समोरच फुट म्हणजे फुटच झाली. हो का? भरपूर फुटेल एकदम. दाखवा ना एकदा शेतकऱ्यांना. आपले फुटाचा विषयच नाही काही. चांगली फूट निघते. अजून तेवढी गुंडी क्लिअर होत नाही, पण जेवढी स्ट्रॉंग गुंडी पाहिजे सर, तिचं प्रमाण जास्त आहे बागेमध्ये. काही ठिकाणी फुल झालं, काही ठिकाणी अजून निघते, अजून काही ठिकाणी सर असं बारीक बारीक फूट सुद्धा चालू आहे बागेमध्ये. अजून एक 15 दिवसामध्ये चांगली फूट दिसणार आहे. त्या अवस्थेनुसार आहे ना. योगेश, आपलं काय नियोजनाचा भाग राहिला? सर, आपण जे काय केलं कधीपासून? हे रेग्युलर आपण नियोजन करतो सर्व शेतकऱ्यांकडे. आता या बागेत कसं होतं, मागच्या वर्षीच आपण यांच्या सोबत होतो. म्हणजे यांचा आंब्या फुटलेला होता, पातळ माल होता, आंब्याची कमी हे झालं. त्यावेळी थोडंसं स्टोरेज राहिलं, मग झाडामध्ये स्टोरेज तयार झालेलं होतं, त्याच्यामुळे मिरग्या फुटला, काडी रिकामी होती, मिरग्याचा काही माल गेला त्यांचा, आहे की नाही. आणि त्याच्यानंतर जे आपले कामं चालू झाले विश्रांतीत केलेली कामं आणि ताणावस्थेत केलेली कामं, याच्यामुळं काय झालं, झाडामध्ये आज फूट चांगली दिसते. आणि आतापर्यंत तुम्ही किती उत्पादन घेतलं? झाडसंख्या किती आपली? 300. आतापर्यंत किती म्हणजे ॲव्हरेजली उत्पादन काय आहे तुमचं? उत्पन्नच होत नव्हतं ना. तरी पण एक अंदाजे आता दरवर्षी वर्षभरात तुम्ही काय किती टन माल काढत होता? अंदाजे लिहिला तर 1.5-2 लाख रुपये व्हायचे समजा. अच्छा. 1.5 लाख रुपये. अच्छा, म्हणजे 7-8 टन माल काढत होते तुम्ही 20 रुपयाच्या भावानं आपण जरी पकडलं, आहे की नाही, 300 झाडामध्ये. आणि 300 झाड किती वर्षाची? झाडं 7 वर्ष झाली असतील. बरं. तर मागच्या वर्षी आपण आंबे आणि मिरग्या मिळून किती माल निघाला आपला? आंब्या आणि मिरग्या मिळून सनी 8 टन माल निघाला समजा. अच्छा. बरं, आता ह्या वर्षी काय अपेक्षा आहे आपल्याला? आता झाडाच्या या पोटीवरून. वर्षी म्हणजे अशी फुटच झाली नाही याच्या आधी कधी. बरं फुट म्हणजे फूट झाली आता. बरं. आणि काय वाटतं आता या वर्षी? असं काय वाटतं आता म्हणजे भरपूर उत्पन्न निघाल. बरं, आता इथून पुढे आपल्याला फुट पाहूनच असं वाटू राहिलं. आणि त्याच्यात तुमचे रिझल्ट पाहून असं वाटतं आता 100% फुल घालणारच नाही. बरं. आणि आपल्याला तेच प्रयत्न करायचे. कारण की फुल आपण एवढं आता एवढं जवळपास फुल 11 महिन्यापासून आपण सोबत आहे. कसं असतं बरं का? आता आपल्याला बी अनुभव आला ना. एवढं फुल झाडावर टिकत नसतं, झाडच राहणार नाही. पण आपल्याला पाहिजे तेवढं उत्पादन आपल्याला यावर्षी निघणार आहे. हा. आणि मला तरी वाटतं सर, किती उत्पादन निघेल यावर्षी? तुम्हाला काय वाटतं? आता तुम्ही 1-2 वर्षापासून आमच्या यावर्षी माझा अंदाज तरी 13-14 टनाचा कमीत कमी आहे. त्यापेक्षा जास्त जे होईल ते बोनसमध्ये राहील. बरं. तुमचा अंदाज 13-14 टन. माझा अंदाज आहे सर 20 टन माल काढू आपण यावर्षी बागेत. हा. आणि तेवढा आपल्याला काढायचाच आहे. आपण व्हिडिओमध्ये सांगतोय तर आपण त्याच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्नच करू. हा. तेवढं अचिव्हमेंट करायचं आपल्याला, तरच मग आपण जे काही वार्षिक कामं करतो याच्यावर बोलायला पाहिजे. बरोबर आहे का? कारण 300 झाडं आहे, एकसारखे झाडं आहे, झाडांचा डेरा चांगला आहे, यावर्षी पान संख्या चांगली आहे, फळ फांद्या भरपूर आहे, आणि जशी पाहिजे तशी फूट निघालेली बागेत. आता इथून पुढं आपण जे कामं करू, कारण आपण दिलेल्या स्टोरेजवरूनच ही फूट निघलेली. आता ह्या फुटीवर आता हे सेटिंगमध्ये याचं जास्त रूपांतर व्हायला पाहिजे. त्याचसोबत याचं
रवी भाऊचे पण याच्यामध्ये 90-95% श्रम यांचे आहे. जेणेकरून यांचं वेळेत आपण दिलेले कामं यांनी वेळेत केले सगळे. आता पाणी व्यवस्थापन पण महत्त्वाचं होतं. जे काय होतं सुरुवातीलाच अगोदर तुम्ही ते लोड पाणी वगैरे देऊन टाकायचे. यावर्षी आपण पाणी टप्प्याटप्प्यानं दिलं. ते तुम्ही सांगितलं तसं दिलं ना मग हा पाणी. मग त्याच्यामुळे तुम्हाला हे परिणाम दिसतात. हा. झाड तुम्ही पाणी आपण जे पाणी व्यवस्थापन केलंय सर, आता आपण भरपूर बागा दररोज बघतो बरोबर आहे. आपण जेवढ्या बागेमध्ये यावर्षी पाणी व्यवस्थापन दिलेलं आहे या पद्धतीत, तिथं बघा तुम्ही झाड सगळ्या साईडनं सारखं फुटलेलं आहे. आज यांच्याकडं पण तेच दिसतंय. म्हणजे जमीन कुठलीही असू द्या, काळ्या जमिनीत बघितलं आपण, मध्यम स्वरूपाच्या जमिनीत बघितलं, भारी जमिनीत, हलक्या जमिनीत, सगळ्या जमिनी. आता ही पण हलकी जमीन आहे ही थोडी, पण इथं पण फूट आपल्याला बघा. ते पाणी व्यवस्थापन जसं केलं त्यानुसार सगळ्या साईडनं झाड फुटलेलं आहे. आपल्याला यावर्षी आता 20 टनाचा ॲव्हरेज ठेवायचं आहे सर याच्यावर, आणि तेवढं काढायचंच आहे आपल्याला. मागच्या वर्षी आपण मार्चमध्ये ज्यावेळेस आलो रवी भाऊकडं, त्यावेळेस रवी भाऊचे साडू शशिकांत गरड यांच्या बागाची आपण ट्रीटमेंट करत होतो. त्यांच्या बागासुद्धा खूप म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये नव्हते, पण नंतर चांगल्या स्थितीमध्ये आले. तर शशिकांत भाऊला तुम्हाला काही मेसेज द्यायचा? नाही त्यांच्याला धन्यवाद मानावंच लागेल ना. ते त्यांच्यापासूनच आपला कॉन्टॅक्ट झालेला आहे. अच्छा, त्यांनी बघितलं की झाडं येऊन? नाही ते आले नाही, हम्म. पण त्यांनी कॉन्टॅक्ट करून द्याला हेच आपल्यासाठी किती काय झालं ना. अच्छा, तर आपला कॉन्टॅक्ट थोडीच होता मग, त्याच्यामुळे त्यांना तर धन्यवाद द्यावाच लागेल. हां. तर शशिकांत भाऊ ज्यांना बाळू म्हणतात, तर या व्हिडिओ माध्यमामधून माझी पण एक रिक्वेस्ट आहे की साडूला भेटायच्या हिशोबाने का होईना एकदा बागामध्ये या. बघायला यावं. आणि त्याचसोबत बरं का रवी भाऊ, आता जसं आपण पाणी नियोजन सुरुवातीला केलं, अगोदर आपण झाडांची लांबची मूळ चालू केली, त्यानंतर हळूहळू आतली मूळ, झाडांची जवळची मूळ आपण टप्प्याटप्प्यानं चालू केली. जे शेड्यूल आपलं चालू आहे सुरुवातीपासून, तर आपली चांगली सेटिंग होईपर्यंत बागेमध्ये पाण्याचे कुठलेही बदल करायचे नाही. असं जर पाणी आपल्याकडे भरपूर असेल मुबलक, तर कंटिन्यू असंच ठेवा. जेणेकरून काय होईल, आपली येणाऱ्या काळामध्ये गुंडी गळ, तसंच नंतर जी डेडलॉक गळ होती पावसाळ्यामध्ये, ती गळीवर आपण 90-95% मात करू शकतो. पाणी व्यवस्थापन कुठल्याही शेतकऱ्यांनी ज्यावेळी आपण बहार नियोजनामध्ये पाणी व्यवस्थापन करतो ते शेवटपर्यंत बदलायला नाही पाहिजे. आपण जर अगोदर ड्रिपवर फोडतो, नंतर मध्ये लोड पाणी देतो, असं प्रकार करायचंच नाही. तुम्ही लोड पद्धतीनं फोडले तर त्याच पद्धतीनं कंटिन्यू ठेवायचं. ज्यांच्याकडे पाणी मुबलक आहे त्यांनी कंटिन्यू करायचं, ज्यांच्याकडे कमी प्रमाणे त्यांनी ड्रिपवरती प्लॉट घ्यायचं. नंतर पण सगळ्या मुळांना जसं आपण चालू केलं तसं मूळ सगळं चालू ठेवायचं वर्षभर, जेणेकरून झाडामध्ये कुठेही तुम्हाला ह्या गोष्टी दिसणार नाही की पानसंख्या कमी दिसणार नाही, झाडामध्ये ग्रोथ चांगली राहील, अन्न निर्मिती चांगली राहील, झाडामध्ये जे फळ आपलं झाडावरती लागलेले त्या फळांची वाढ चांगली होईल, आकार, क्वालिटी सगळ्या गोष्टी मिळतील. त्याचसोबत पुढच्या बहारासाठी झाड स्टोरेज करत राहील. याचे फायदे पाणी व्यवस्थापनामुळे होणार आहे. आणि जे गुंडी गळायची समस्या आहे लोकांना, ती समस्यासुद्धा कमी होऊन जाईल. सो ज्यांच्याकडे ड्रीप इरिगेशन आहे त्यांनी प्रयत्न हा करावे की मधून ड्रीप आणि दोन्ही बाजूने इनलाईन त्यांच्या असावेत कमीत कमी. हो, जसं आता इथं समजा यांच्याकडे पाणी आहे, इथं मध्ये दांडाचं पाणी देतात आहे आणि दोन साईडनं यांनी इनलाईन टाकून दिलेलं आहे. ज्यांची म्हणजे ड्रीप जो आहे त्यांनी मुळांचा मधून जो- ड्रीप टाकून द्यावं. मुळांचा जो कक्ष आहे तो पूर्ण चालू राहतो आणि मग झाड कुठंही ट्रेस देत नाही. आणि ह्या आंब्या बहारामध्ये जर चांगली फुट असली तर पुढं मिरगा बहार फुटत नाही बागेत, मरग बहाराचं फळ पुढं निघत नाही, आणि मग 2 बहार असले झाड पण डिस्टर्ब होतं. तर मग त्याच्यामुळं आपण हीच फूट चांगली, हिलाच जास्तीत जास्त टिकवायचं, उत्पादन वाढवायचं, एक उत्पादन लेवल तयार करायची, आणि मृग बहार वगैरे इतर बहार बागेत घ्यायचीच नाही, है की नाही. रविवार तुमचा अजून एक बाग आहे, 3.5-4 वर्षाचे रोपडे आहेत, त्याच्याविषयी काय म्हणणं आहे तुमचं? मागच्या वर्षी त्याच्यावर आपण जास्त उत्पादनाचा जोर दिला नव्हता, आणि मागच्या वर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे रान पण चिबडलेलं होतं. त्याची काय स्थिती आहे सध्या? आपण बघूयात आता जाऊन, पण काय स्थिती आहे सध्या? चांगले झाले ते बी. ताण चांगला आलेला आहे त्यांच्यावर? अजून नॉर्मलच ताण आहे तरी. अच्छा. पानसंख्या नव्हती, काडी भरपूर होती त्या भागात, आणि थोडी जमीन तिथली एकदम जमिनीतली हम्म. जमीन थोडी भारी. नाही, ती जमीन भारीपेक्षा ती पाणी धरून ठेवणारी हो जमीन, ना. चिबडणारी जमीन आहे. तिथं मुळांचं तेवढे म्हणजे मुळांना पाहिजे तेवढा ऑक्सिजन लेवल, नायट्रोजन लेवल मिळत नाही, आणि पाणी जास्त दिवस धरून ठेवल्या मुळांची कार्यक्षमता थोडी कमी असते, सक्रिय नसते, त्याच्यामुळे थोड्या अडचणी वाढतात बाकी. आज आपण त्याला व्हिजिट करूयात इथून गेल्यानंतर. चालेल. अजून काय रवी भाऊ? अजून काही नाही, सगळं चांगलं झालं, मस्त चांगलं चाललं ना? यावर्षी अपेक्षा आहे तुमच्या मालासोबत मालभाव पण चांगले राहतील. दिसला का मग बरं वाटतं.
बरं बरं. हा. आता इथून पुढे आपल्याला हे गळून द्यायचं नाही, जास्तीत जास्त सेटिंग होईल याच्याकडे विचार करायचा. तुम्ही जे सांगितलं आणि तेच करतो मी शिल्लक दुसरं बी काही करीत नाही. हा, आणि बागेत मधमाशी पण चांगली आहे. आपण विचारल्याशिवाय मी म्हणजे पाणी बी जेवढं सोडत तेवढं विचारून घेत असतो. हम्म. पाणी आपल्याला जास्त करायचं नाही, कमी करायचं नाही, वापसा पण मग कंडिशनवर ते पाणी नियोजन कंटिन्यू बी main ठेवायचं. राहतं ना. सगळंच नियोजन महत्वाचं आहे. बार व्यवस्थापन करत असताना तुमचं खताचं नियोजन, पाणी नियोजन, मेहनत, ह्या सगळ्या गोष्टी हा. आवश्यक आहे. आणि कुठं काय द्यायचं हे सगळं वेळेत झालं तर त्याचे रिझल्ट आपल्याला बागेत दिसतात. हम्म. चालेल, धन्यवाद रवी भाऊ. हा. धन्यवाद.